तोडकर साहेब. नमस्कार नमस्कार. सर, आपल्या चॅनलवरती तुमच्या कॉल रेकॉर्डिंगच्या मार्फत जे आपण काही शेतकऱ्यांना अंदाज देतो तर त्या शेतकऱ्यांचा भरपूर रिस्पॉन्स येतो आणि शेतकऱ्याला आज 25 सप्टेंबरचा अंदाज कसा राहील? आज 25 सप्टेंबर आपण लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं शेतकरी मित्रांना की आज क्लाउड कव्हरिंग जे आहे ती 100% व्याप्तीची राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे आणि विशेष म्हणजे पावसाचा जो जोर आहे तो नेहमीप्रमाणेच राहील. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज असा होतो तुम्ही इतका मोठा पाऊस सांगितला आमच्याकडे आला नाहीये, तर त्याला माझं असं उत्तर असणार आहे, त्या संदर्भात माझं असं उत्तर असणार आहे की मित्रांनो, पाऊस तुमच्यापर्यंत येतोय पण वाऱ्यामुळे सुद्धा तो पांगला जातोय, तो निसर्गाचा दोष आहे. पण सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या वेळेमध्ये तुमच्याकडे तो पाऊस दाखल झालाय याचा देखील तुम्हाला अंदाज आणि हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. तर काही अजूनही प्रमुख प्रश्न असतील ते शेतकऱ्यांचे मानू शकता. आपण हवामान अंदाजामध्ये रेकॉर्डिंग मध्ये संपूर्ण डिटेल्स मध्ये आज घेऊयात. सर, काही शेतकऱ्यांना असा संभ्रम निर्माण झालाय की तुम्ही मागील काही दिवसापासून महाप्रलयाचे असे काही शब्द सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झालेत, तर त्या शेतकऱ्यांना आता काय संदेश असेल की या महाप्रलय आहे की नाही, तुमचं काय मत आहे याबद्दल? मला एक सांगा रवी सर, की पाऊस पडतोय, पाऊस मुसळधार पडतोय आणि हा पाऊस मान्सूनच्या काळातही पडतोय पण त्यावेळेस जीव जात नाही, तर आपण अतिवृष्टी म्हणतो, ढगफुटी हा शब्द वापरतो, बरेच जण त्याच्यावरती आणखीन काही बोलतायत. पण मला सांगा, जो पाऊस महाप्रलय म्हणजे शब्दाचा अर्थ काय होतोय? महाप्रलय म्हणजे अंत असतो, एक तर पृथ्वीचा अंत असतो किंवा काहीतरी जीवितहानी होती असते त्याच्यामध्ये. आणि अशा गोष्टी सुद्धा आहेत आणि असं न्यूज मध्ये सुद्धा झालेलं आहे. आता मी तुम्हाला मागच्या गेल्या वर्षीची आठवण जर काढून दिली तर एक बिहारमध्ये एक असा भयंकर पाऊस झाला त्याच्यामध्ये 16 जवान मेले होते. तेव्हा खूप न्यूज मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख महाप्रलय हा शब्दाचा केलाय. आता जोपर्यंत न्यूज म्हणत नाही तोपर्यंत हा शब्दाला मान नाही का? आता मला एक सांगा, तुम्हाला स्वतः वैयक्तिक तुम्ही रिपोर्टिंग करताय, ज्या वेळेस हा परतीचा मान्सून नाही, हा परतीचा मान्सून नाही, निवृत्त शासन सुद्धा बोलत होते, परत आणखीन बरेचसे माध्यमातून बोलत होते की अजून महाराष्ट्र राजस्थानमधून निघलं नाहीये, पण कालपासून तुम्ही पाहताय की परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ अमुक वगैरे बातम्यामध्ये आलं, तेव्हा हा शेतकरी वर्ग सुद्धा मानतोय की हा परतीचा पाऊस आहे. म्हणजे आपण इतकं जीव तोडून सांगतोय की जीव वाचवा, पिकं वाचवण्यापेक्षा जीव वाचवा. विजांचा कडकडाटामुळे महाराष्ट्रामध्ये वैयक्तिक माणसांचे जर जीव पाहिले तर 46 वरती आकडा गेलाय आणि जनावरांचा आकडा 250 पर्यंत चाललेला आहे. मग याला मी महाप्रलय नाव दिलं म्हणून काय चुकीचं झालंय? मग ही वेळ आपल्यापर्यंत येईपर्यंत याला मानायचं नाही का? किंवा आपण याच्यामध्ये दुर्लक्ष करायचंय का? ह्या गोष्टी टाळा. कमीत कमी हे 2-3 दिवस तरी स्वतःच्या जीवाला जपा, नंतर पावसाचा करता होणार आहे. आणि आता राहिली अंदाजाची गोष्ट, तर तुमचे काही प्रश्न असतील विभागानुसार जिल्ह्यानुसार ते विचारू शकता. अजून बी आता काही, आता संभाजीनगर जिल्हा झाला, असे भरपूर काही जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांना रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट असं कोणत्या जिल्ह्या वाईज असा राहील आता या 2-3 दिवसामध्ये? आज काय होणार आहे, थोडं कवळं ऊन आणि धुरकटलेला आभाळ आणि खूप ढगाळ वातावरण होणार आहे. ढगाळची व्याप्ती 100% असणार आहे आणि ढगांचं प्रमाण हे 100% व्याप्ती असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आज अचानक ढगीतील कोणत्याही क्षणाला पाऊस होईल. बीड जिल्ह्यातही पाऊस सुरू होईल, इकडे सिल्लोडमध्ये सकाळपासून पाऊस सुरू होईल, अशा बऱ्याचशा भागांमध्ये, धुळे वगैरे असलेल्या भागांमध्ये पाऊस सुरू होणार आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आजचा पाऊस असणार आहे, कारण की ढगांची जी व्याप्ती आहे ती 100% पार आहे. त्यामुळे हे प्रमाण घडणार आहे. तुम्ही कुठलाही जिल्हा म्हणू नका, काही म्हणू नका, त्या जिल्ह्यामध्ये हे प्रमाण असणार आहे. उद्याची 26 तारीख सुद्धा त्याच पद्धतीने भयंकर असणार आहे. नागपूर असेल, पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना तो झोडपून काढणार आहे. आणि आतापर्यंत मात्र कुठल्याही प्रकारचं नदी नाल्यांना पूर वगैरे असे मोजके भाग जर वगैरे आपण सांगली साताऱ्याचे, तर अशा भागांना जो पाणी झालाय त्याच्यापेक्षाही खतरनाक पाणी ह्या काळामध्ये होणार आहे. जेव्हा पावसाचा आपण म्हणतोय 25-26 खूप खतरनाक आहे, त्यावेळेस देखील पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस मुसळधार पाऊस बसतो, ज्यावेळेस चांगला धोधो पाऊस बसतोय, त्यावेळेस विजा पडत नाहीयेत. विजा केव्हा पडतात? ज्यावेळेस पावसाचं प्रमाण कमी असतं, ह्युमिडिटीची लेवल अधिक असते, त्यावेळेस ह्या विजांचं प्रमाण अधिक असतं, कारण की त्यावेळेस ह्युमिडिटी आणि गरमीची लेवल अधिक असल्यामुळे ह्या गोष्टी घडतायत. तर काही शेतकरी सोयाबीन काढापासून आता अजून बी आर्थिकमध्ये आहेत की त्यांनी अजून पण सोयाबीन काढली नाही, कारण की जर काढून ठेवली तर पाणी साचण्याची भीती आहे. तर असा किती दिवस राहील आता हे पावसाचं वातावरण? खरं मी पहिल्यापासून सांगत आलेले 6 ऑक्टोबर पर्यंत हे पावसाचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये थोडा गोल्डन चान्स मिळणार आहे. ही गोष्ट तुम्हाला मी याच्याही अगोदर मागच्या आठवड्यामध्ये सांगितलेली आहे की एक 27, 28 आणि 29 तारीख अशी आहे की काही जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ
याच्यामध्ये थोडंसं 28-29ला 28 काही ठिकाणी 29ला हे वातावरण कमी होणार आहे. तुम्ही ज्या तुड्या लावल्या सोयाबीनच्या, गंजी लावल्या सोयाबीनची, यांना मळ्यानंतर नेऊन एक संधी मिळणार आहे काढण्याची, खळ काढण्याची, या गोष्टी कमी मिळणार आहे. त्यामुळे त्याची पूर्वकल्पना लाईव्ह मध्येच दिली जाते आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला यावं लागणार आहे. त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये आज पाहतोय आपण पाऊस समाधानकारक झालाय, काही ठिकाणी विजा पडल्यात, काही ठिकाणी जीव गेलाय, काही ठिकाणी आता फक्त अपेक्षा राहिली की विहिरीला पाणी कमी आहे, नदी नाले एवढे वाहतील का, तर ही अपेक्षा येत्या 2 दिवसात पूर्ण होणार आहे. त्यामुळे धीर धरा, फक्त पिकं वाचवण्यापेक्षा जीव वाचवा. जेव्हा गडगडाट सुरू होतो, जेव्हा विजांचा कडकडाट सुरू होतो, त्यावेळेस मोबाईल स्विच ऑफ. आणि काल दिलेली टिप्स पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळेस तुम्हाला कुठलंही साधन नाही, शेतामध्ये राहावंच लागणार आहे, कारण की पावसाने पूर्णपणे ढगांनी वेढा मारलाय, घर खूप दूर आहे, पण आपल्या शेतामध्ये काहीतरी लोखंडी साहित्य असतं, गज वगैरे काही असू द्या, एखादं लोखंडी दाताळ असेल, पहार असेल, काही कुराईचा दांडा लोखंडी असतो, तो शेतामध्ये आपल्यापासून, आपल्या अंतरापासून, आपण बसलेल्या ठिकाणापासून एक तर 50-40 फुटापर्यंत जाऊन तो उभा खोसून द्या आणि त्याच्या बाजूला जाऊन कुठेतरी बसा तुम्ही. म्हणजे याच्यापासून तुमचं 80% संरक्षण होणार आहे. जर वीज तुमच्यापाशी पडणार असेल, ती तुमच्यापाशी नाही पडतात, त्या जे तुम्ही तात्काळ केलेलं जे यंत्र आहे त्याच्यामध्ये जाऊन ती पडेल आणि तिचा आवाजही खूप कमी होईल याच्या तुलनेमध्ये. म्हणजे विजेला काय पाहिजे, फक्त आर्थिंग पाहिजे, आणि आर्थिंग पाशीच वीज शांत होते, एरवी शांत होत नाही. जेवढं वातावरण कडक असेल, जेवढं वातावरण हे असेल, अमुक गोष्टी असतील, त्याला हे वातावरणात विड्रॉल करते आणि लवकर फास्ट होते. आणि बऱ्याच जणांचा अजूनही असाही गैरसमज आहे, तो मी आज तुमच्या माध्यमातून दूर करतोय, की विजा झाडावरती पडतायत. मग मला सांगा सर, ज्या झाडावरती जनावर बांधलेले असतात, ज्या झाडाखाली माणूस बसलेला असतो, त्या झाडावरती का पडतात, दुसऱ्या झाडावरती अजून का पडत नाही? पडतात त्यांच्यावरती सुद्धा, असं नाही म्हणत की पडत नाही. जर जे प्रमाण किंवा जनावर बांधलेल्या झाडावरती, जे जीवित प्राणी असतात त्यांच्यावरती जास्त पडतं, त्यापेक्षा कमी प्रमाण ह्या उभ्या झाडावरती पडतं. जर यांचं प्रमाण त्यांच्यापेक्षा जास्त असतं तर आज महाराष्ट्रामध्ये झाडच राहिले असते. तर असं काही गोष्टी आहेत, तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून शिकवल्या जातील. लाईव्हला सुद्धा हजर राहा. तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनलवरती नेहमी 8 वाजता लाईव्ह असतो, आणि तुम्ही जे प्रश्न करतात ते प्रश्न मला दिसतात, मी त्या प्रश्नांचं उत्तर देतो. फक्त आपण लाईव्हला वेळेवरती येत नाही. जो लाईव्हला 8 वाजता हजर राहील त्याच्या प्रश्नांचं उत्तर घेतलं जातं. बाकी इतकेच माहितीवरती मी थांबतो. काही प्रश्न असतील तर अजूनही मांडू शकता. एक शेतकऱ्याचा अशी कमेंट आहे की कारण की येलदरी धरण अजून पण पूर्णतः भरलेलं नाही, तर ते ह्या वर्षी भरेल का नाही असे प्रश्न विचारलात, त्यांना काय अंदाज देतात? आता येलदरी धरण असेल, माजलगाव डॅम 60% भरलाय आणि गेल्या वर्षी तुलनेत तो खूप भरलाय नियमाने. आणि येलदरी धरण काल कोणतरी म्हटलं मला की 97% भरलाय पूर्ण कव्हर. आता 97% ही टक्केवारी खूप हाय लेवलला गेलेली आहे. तर तिची टक्केवारी मला कळवा, किंवा मी विभागाच्या नुसार माहिती मिळवेल असते. आणि पावसाच्या अंदाजानुसार सांगायचं म्हटलं की 6 ऑक्टोबर पर्यंत पाऊस आहेच, भरेल तो. सध्या पाऊस भाग बदलच्या तीव्रतेवरती आहे आणि सर्वदूर पडतोय, पण काही ठिकाणी कमी पडतोय तर काही ठिकाणी जास्त पडतोय. म्हणजे पण तो पडतोय, हा सर्वदूर हा उल्लेख त्याच्यामध्ये येतोय. आणि धरणाच्या भरण्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, पाऊस धरण भरल्याशिवाय राहणार नाहीये, पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. अद्यापही बघायला गेलं 6 ऑक्टोबरच्या नंतर ही तारखा वाढणार आहेत. त्यामुळे चिंता करू नका, पाण्याचे प्रश्न मिटतीलच. आणि तुम्ही पाहताय नाशिक क्षेत्राला पहिल्यापासून पाणी कमी होतं, कालपासून त्याच्यामध्ये धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारे त्यांची चिंता मिटली, हळूहळू सगळ्यांची चिंता मिटतील. पाऊस, कारण की वेळ खूप जास्त आहे, पाऊस जाणार नाहीये. ठीक आहे सर.